मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज अगदी सगळ्यांच्या आवडीचा चटपटीत आणि असा छान आंबट गोड चवीचा असा तुम्हाला गुळांबा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आम्ही 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. या तोतापुरी कैऱ्या आहेत. ही घेण्याचं कारण म्हणजे ही जरा आंबटपणाला कमी असते, त्याच्यामुळे गूळ ह्याला बेताचा लागतो. जर रायवळ किंवा हापूसची घेतली तर त्याला गूळ जास्त लागतो. म्हणून शक्यतो ह्या रेसिपीला ही तोतापुरी कैरी आपण वापरतो. त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, ही कैरी सोलून त्याच्या फोडी करून घेणार आहोत. कैरी चांगली सोलून अशी छानपैकी घेऊया. किती सुंदर कलर आहे बघा, एकदम मस्त, आणि वासही याचा छान येतो. शक्यतो याचाच आपण मेथांबा सुद्धा शक्यतो याचाच करायचा, म्हणजे मग आंबटपणा त्याला बेताचा असतो आणि गूळ कमी लागतो. नंतर याच्या 1.5पट 2पटचा काही वेळा गूळ घालायची वेळ येते. याला आता जेवढ्याच तेवढा गूळ पुरतो. काही वेळा थोडा कमी सुद्धा चालतो, आंबट घरात थोडा आवडत असेल तर. तर याआधी मी फोडी काढून घेणार आहे, त्यानंतर त्या थोड्या वाफवून घेणार आहे. वाफवून घेतल्या की फोडी यातल्या करकरीत कडक होत नाहीत, नाहीतर गुळाच्या पाकात जाऊन मग त्या फोडी कडक होतात. म्हणून पण थोड्याशा वाफवून घेणार आहोत. किती सुंदर आंबा येतो. त्यात आपण छानपैकी फोडी करून घेऊया. कच्चा खायला सुद्धा हा आंबा छान लागतो. तर आपण फोडी करूया. आपल्याला बेताच्याच फोडी करायच्या. साखरंब्याला किंवा गुळांब्याला फोडी करताना फार मोठ्या करायच्या नाहीत, बेताच्या करायच्या. आणि साखरंबा किंवा गुळांबा अति पातळही करायचा नाही आणि अति घट्टही करायचं नाही. पानावरून तो वाहता पण नाही. आपण ताटात घातला की तो फार असा वाहता कामा नाही, तसाच राहिला पाहिजे, असा करायचा. हे छान कलर आहे बघा. गुळही जर छान असेल तर एकदम कलर सुंदर येतो ह्याला. आंब्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या मी वाफवून घेणार आहे. म्हणजे याच्यात पाणी न घालता कुकरला फक्त शिटी काढून घेणार आहे, म्हणजे आपल्या ह्या फोडी थोड्या मऊ होतील आणि पाकात सुद्धा ते छान मुरतात आणि चांगला होतो आपला गुळांबा. त्याच्यासाठी मी ह्याला 1 शिटी काढून घेणार आहे. 1 शिटी झाली की आपण बघूया पुढे. मस्तपैकी 1 वाफ काढल्यामुळे छान शिजले आहेत. त्याच्यात आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता आपण ह्या फोडी आणि गूळ सगळं एकत्र करणार आहोत. आपण पाणी घालायचं नाहीये. आता आंब्याचं आणि गुळाचं पाणी सुटेल. आपण आता फोडी वाफवून घेतल्यात, त्याच्यामुळे जवळजवळ जेवढ्याच तेवढा गूळ घेतलाय. कारण अगोदर कैरी आपल्याला आंबट वाटत नाही, पण उकडल्यावरती थोडी आंबट वाटायला लागते. आपण हे गॅसवर ठेवणार आहोत. कलर किती सुंदर दिसतोय बघा, आणि छान कलर येणार आहे. आपण असं छानपैकी ठेवलंय. आता थोडा विरघळला की जरा विरघळेपर्यंत लक्ष द्यायचं. पण आपण फोडी वाफवून घेतल्यात, त्याच्यामुळे त्याला थोडं पाणी सुटतं. आपण असा एकतारी पाक करून घ्यायचा आहे त्याचा. ही त्याच्यामध्ये मी 2-4 लवंगा आणि हा दालचिनीचा तुकडा टाकणार. आपण हे चांगलं शिजवून घेऊया मंद गॅसवर. किती सुंदर आपल्या ह्याला गुळांब्याला कलर आलाय. छान असा आपला गुळांबा होणार आहे एकदम. आणि वास तर सुंदरच येतोय, सुवास. कारण त्याच्यात आपण दालचिनी आणि लवंग टाकली आहे, त्याच्यामुळे सुंदर वास येतोय. आणि दिसतोय तर सुंदरच. जितका तो सुंदर दिसतोय तितकाच तो सुंदर लागणार आहे. पण गुळांबा बऱ्यापैकी तयार होत आलेला आहे. किती सुंदर कलर आलाय बघा.
अजून थोडा ट्रान्सपरंट व्हायला हवाय, त्याच्यासाठी मी अजून थोडा शिजवून घेणार आहे आणि थोडा घट्ट पण व्हायला हवाय. हा बघा की त्यामध्ये मीठ हवं, मी घालायला विसरले होते, तर मी घातलंय. हा जवळजवळ होत आलेला आहे. 1-2 मिनिटांनी मी आता गॅस घालवणार आहे. दाखवते तुम्हाला कसा बघायचा तो. बघा फार घरंगळत नाहीये. हे आपला हा गुळांबा तयार आहे. तर मी 1-2 मिनिटात घालवून टाकणार आहे गॅस. दिसतोय इतका तो छान दिसतोय, तकतकीत सोनेरी असा कलर त्याला आलेला आहे आणि जितका छान दिसतोय तितकाच तो छान लागणार आहे. आता मी गॅस घालवून टाकते. तर वेलची पावडर घालू शकतो, हवे अशी नाही, पण कारण याला आपण दालचिनी आणि लवंग घातली, त्याचा वास सुंदर येतोय, त्याच्यामुळे आणखीन काही वासाची जरूर नाहीये. आपला आता गुळांबा हा तयार आहे. घालवते मी गॅस. असा हा आपला छानपैकी गोल्डन रंगाचा एकदम खमंग चटपटीत असा गुळांबा खाण्यासाठी तयार आहे. आता हा गुळांबा मी कसा केला याची कृती तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या सीझनला सगळ्यांनी करून बघा. मुद्दाम मी आता हा व्हिडिओ टाकणार आहे, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं, बऱ्याच जणांचे मेसेज येत होते की गुळांबा करून दाखवा, म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे. यापूर्वीचे सुद्धा माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, सगळे तुम्हाला बघू शकाल, कारण अगदी आंब्याचे बरेच प्रकार दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, स्वतः करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.